पाहणार आहोत मोठ्या बातम्या। ओबीसींना त्यांनी कायम पाण्यात पाहिलं, आता यात्रा काढत आहेत। कोणत्याही योजना ओबीसींपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत। आता ओबीसींची आठवण आली असेल तर कृतीत दिसू द्या, देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार गटाला टोला। आता मंडल यात्रा काढणं याचा अर्थ ओबीसींची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। आता आठवण आली असेल तर ती कृतीत दिसेल अशी अपेक्षा करूया। कितीबी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास। आमदार भास्कर जाधव यांचं स्टेटस गुहागरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जाधव यांची कोंडी करण्याचा प्रयत्न। ब्राह्मण सहाय्यक संघाकडूनही जाधव यांना इशारा। मुंडेंच्या जवळची माणसं फोडण्याची परंपरा अजित पवारांनी राजाभाऊ मुंडेंना फोडून कायम राखली। प्रकाश महाजन यांचा अजित पवारांवर निशाणा। अजितदादांचं एका गोष्टीचं अभिनंदन करावं, मुंडे जवळची माणसं फोडण्याची शरद पवारची परंपरा त्यांनी कायम ठेवली। महापालिका निवडणुका लवकरच होणार, निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार अशा पक्षश्रेष्ठींच्या सूचना। शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य। आता महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती निवडणूक महायुतीच्या वतीने लढली जाणार अशा प्रकारच्या पक्षश्रेष्ठींच्या सूचना आहेत। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार। वसतिगृहांसाठी 1200 कोटींची तरतूद। 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार। संजय शिरसाट यांची घोषणा। काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट निर्माण झालेले दिसतायत। कायदेशीर बाबींमध्ये देखील एक आवाज दिसत नाहीये। ते गट एकमेकांवर कुरघोडी करतायत असं वाटतं। प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। काँग्रेस पक्षामधलं असणारं कुठेतरी आलबेल आहे असं मला दिसत नाहीये। तर वेगवेगळे गट दिसतात आहेत आणि ते वेगवेगळे गट एकमेकांवरती कुरघोडी करतात आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील वापरत असलेल्या BMW गाडीवर आमदाराचा लोगो लावल्याचं प्रकरण। आमदारकीच्या लोगोची प्लेट अनवधानानं राहिली, तशी प्लेट लावणं चुकीचं, ती चूक सुधारली। उमेश पाटील यांचं स्पष्टीकरण। ज्या वेळेला आमदार नव्हते त्यावेळेला ती प्लेट तशीच राहिली आणि त्याच्यामुळे ती चूकच झालेली आहे, ती आता आम्ही दुरुस्त केलेली आहे। आमदार जेव्हा गाडीमध्ये असतील त्यावेळेला ती प्लेट लावली तर साहजिक आहे, आमदार नसताना ती लावली नाही पाहिजे, ते बेकायदेशीर आहे हे मला मान्य आहे। काही लोक स्वतःला बॉस समजतात, मात्र विकसित भारत सर्वांचा बॉस आहे। काही लोकांना भारताचा विकास झालेला आवडत नाही। टॅरिफवरून राजनाथ सिंह यांचा ट्रम्प यांच्यावर निशाणा। सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आणखी एका विवाहितेनं जीवन संपवलं। स्नेहा झेंडगेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा सासू सासऱ्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना।